श्रोतेहो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोतेहो, जीवनाचा प्रवास करत असताना कधी कधी आयुष्यात एक वेळ अशी येते जिथं आपल्याला सगळं व्यर्थ वाटायला लागतं. आपलं कष्ट, मेहनत, नाती, स्वप्न, ज्या गोष्टींसाठी आपण आयुष्य खर्च केलं ते सगळं काही निरर्थक वाटतं. कारण आपल्याकडून घेतलेला एखादा चुकीचा निर्णय मनाच्या गाभाऱ्यात कायमचा ओरखडा उमटून जातो. कधी वाटतं जर त्या दिवशी वेगळा निर्णय घेतला असता तर आजचं आयुष्य किती वेगळं असतं. किती दुःख, किती पश्चाताप, किती एकटेपणा टाळता आला असता. आपल्याला मागं जाऊन काही बदलता येत नाही. आपल्याकडं फक्त वर्तमान आहे आणि भविष्य घडवण्याची संधी. ज्या चुका झाल्या त्या टाळता येत नाही, पण त्या चुका आपल्याला आयुष्यभर शिकवण देतात. श्रोतेहो, आज जे निर्णय व्यर्थ वाटतात ना, ते उद्या अनुभव बनून आपल्याला मजबूत करत असतात. कारण सत्य एवढंच आहे, चुका केल्याशिवाय माणूस शहाणा होत नाही आणि चुकीचा निर्णय घेतल्याशिवाय योग्य निर्णय घेण्याची ताकद ही कधीच येत नाही. आणि कधी कधी व्यर्थ वाटणारे क्षणच आपल्याला आयुष्याचा खरा अर्थ शिकवत असतात. बघा, पटतंय का? पटलं तर नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. सर्वांना सुखी ठेवणं हे आपल्या हातात नसतं, तरी पण आपल्यामुळं कोणाला त्रास होणार नाही हे मात्र नक्कीच आपल्या हातात असतं. प्रत्येकाच्या आयुष्यात स्वार्थी माणसं यायलाच हवी असतात. त्याशिवाय निस्वार्थी माणसाची किंमत ही कोणाला कळत नाही. आनंद हा कधी विकत घेता येत नाही, तो तुमच्या वागण्यातून मिळतो. आनंद मिळवणं हे आपल्याच हातात असतं. जीवनातील वास्तव समजणं अवघड नाही. फक्त ज्या तराजूमध्ये दुसऱ्यांना तोलता त्याच तराजूमध्ये स्वतः बसून बघा. स्पर्शातून आधारा आणि आधारातून आश्रुत जी ओघळते ती माया. हृदयातून गालावर आणि गालावरून स्मितेत जे तरंगत ते प्रेम. इच्छेतून हक्कात आणि हक्कातून शब्दात जी उमटते ती खात्री. स्मृतीतून कृतीत आणि कृतीतून समाधानात जी दिसते ती जाणीव. मनातून ओठावर आणि ओठावरून पुन्हा मनात जाते ती आठवण. जी व्यक्ती रडल्यानंतर स्वतःचे डोळे स्वतः पुसून परत एकदा नव्यानं सुरुवात करू शकते ती व्यक्ती आयुष्यात एकट्यानंच स्वतःच्या आयुष्यासाठी काहीही करू शकते. कमीपणा घेणारे कधीच लहान अथवा चुकीचे नसतात. कारण कमीपणा घेण्यासाठी खूप मोठं मन असावं लागतं. पापाचा चालक होण्यापेक्षा पुण्यकर्माचा मालकपणा. काही नाही जमलं तरी एकदा मनापासून रामकृष्ण हरी म्हणत राहा. माणूस हा तिथंच रुसत असतो जिथं त्याचं सर्वात जास्त प्रेम असतं. माणूस हा तिथंच फसला जातो जिथं तो स्वतःपेक्षा दुसऱ्यावर जास्त विश्वास ठेवत असतो. राग एकटाच येतो, पण जाताना आपल्यातली सगळी चांगली लक्षणं तो घेऊन जातो. संयम सुद्धा एकटाच येतो, पण येताना आपल्यासाठी कायमची चांगली लक्षणं घेऊन येतो. फक्त निवड कोणाची करायची हे आपण ठरवायचं असतं. चांगली वस्तू, चांगलं दिवस आणि चांगली माणसं जीवनात आली तरी माणसानं जुनं दिवस विसरू नयेत. माणसाच्या जगण्याला कारण असावं, पण प्रत्येक वेळी कारण देत जगणं नसावं. आपले डोळे तीच लोक उघडतात ज्यांच्यावर आपण डोळे मिटून विश्वास ठेवलेला असतो. जेवढा तुम्ही दुसऱ्यांचा चांगला विचार करणार तेवढं तुमचंही चांगलं होणार हे कायम लक्षात ठेवा. डोळे हे स्पर्शापेक्षा चांगल्या रीतीनं भावना व्यक्त करू शकतात. स्पर्श हा शब्दांपेक्षा चांगल्या रीतीनं दिलासा देऊ शकतो. पण शब्द जर योग्य रीतीनं वापरलं गेलं तर ते डोळ्यांना ओलावून
हृदयाला स्पर्श करू शकता। तुम्ही काय काय करू शकता याचं भान असणं म्हणजे तुमचं ज्ञान। तुम्ही कधी काय करू शकत नाही याचं भान असणं म्हणजे शहाणपण। लढण्याच्या सवयीतून मिळालेलं धैर्य माणसाला मनातून कधीच पराभूत होऊ देत नाही। देव सांगून जातो की पोटापुरतंच कमवा, पण जीवाभावाची माणसं मात्र खूप सारी जमवा। सत्य ओठांवर असावं पण शब्द टोचणारे नसावेत। बोलण्यात गोडवा असावा पण फसवणूक नसावी। वागण्यात आपुलकी असावी पण मतलबीपणा नसावा। नातं हे मनानं जुळलेलं असावं पण नुसता देखावा नसावा। संपूर्ण जग सुंदर आहे, फक्त तसं पाहायला हवं। प्रत्येक नातं जवळच आहे, फक्त ते उमजायला हवं। प्रत्येक गोष्टीला अर्थ आहे, फक्त तसं समजायला हवं। प्रत्येक वेळेत समाधान आणि आनंद आहे, तसं जगायला हवं। आयुष्य हे न उलगडणारं कोड आहे। किती कष्ट केलं तरी ते थोडंच आहे। लोभ जीवाला लागला की वाढतच जातो। किती कमावलं तरी आपण रडतच राहतो। कमावता कमावता आयुष्य निघून जातं आणि सरते शेवटी सगळं इथंच राहून जातं। शांत डोक्याचं शस्त्र आणि स्थिर मनाचं अस्त्र हे ज्यांच्या स्वभावात आहे त्यांच्याकडे जीवनात येणाऱ्या प्रत्येक लढाईसाठी सज्ज असलेले ते एक ब्रह्मास्त्र आहे। सुख आणि दुःख वाटून घेत जगलो तर नात्यातील आपलेपणाचा ओलावा कायम टिकून राहतो। सहानुभूतीला नुसता जिभेचा ओलावा पुरत नाही, त्यासोबत हृदयाचाही ओलावा असावा लागतो। आयुष्याच्या प्रवासात अनुभवलेल्या गरिबीला सोबत घेतलं तर आभाळ एवढी उंची गाठण्याचा प्रवास सोपा होत जातो। आयुष्य म्हणजे काळाच्या पटावरचं एक नाटक आहे। अमुकच भूमिका पाहिजे म्हणून इथं हट्ट धरून चालत नाही। त्यापेक्षा आपल्या वाटेला आलेली भूमिका लक्षवेधी कशी करता येईल ते पाहायचं आणि सुखी व्हायचं असेल तर भूमिकेशी समरस होणारा अभिनय करायलाच हवा। जीवनात आपण कोणीही कितीही तिरस्कार केला तरी आपण आपला प्रामाणिकपणा आणि उत्तम विचार कधी सोडू नये। कारण चुलीतून निघणारा धूर एखाद्या भिंतीला काळं करू शकतो, पण आकाशाला काळं करण्याचं सामर्थ्य त्या धुरात कधीच नसतं। नातं टिकून ठेवण्यासाठी माणसाला कधी आंधळं, कधी मूक तर कधी बहिरं व्हावं लागतं। जिथं शंकेपेक्षा विश्वास मोठा असतो, अहंकारापेक्षा प्रेमाला महत्त्व असतं आणि परस्पराविषयीचा आदर हा अपेक्षेपेक्षा मोठा असतो। अशा नात्यामध्ये गोडवा असतो आणि ती अतूट असतात।